आत्मा नमस्ते सर्वांना. या ब्रह्मांडाची एनर्जी तर आपण सगळ्यांनी अनुभवलीच आहे. द सिक्रेट. तुम्हाला माहिती आहे की द सिक्रेट हेच ते रहस्य आहे ब्रह्मांडाचं. काय? कृतज्ञतेची जादू. येस. कृतज्ञतेची जादू हे सेशन आपण आजपासून घेत आहे आणि रॉन्डा बर्न यांचं द सिक्रेट कृतज्ञतेची जादू या पुस्तकाचं वाचन आपण घेत आहे. खरं म्हणसाल तर मी याला वाचन म्हटलेलं नाही आहे, तर मी असं म्हटलेलं आहे की आजपासून सुरू होत आहे आपलं कृतज्ञतेचं व्रत. अनेक प्रश्न आले मला की मॅडम असं तर कुठं ऐकलं नाहीये की कृतज्ञतेचं व्रत असते. तुम्ही असं व्रत का बरं म्हटलं आहे? तर बघा, आम्ही माझा भारत आणि अध्यात्म या सगळ्याचं खूप एक जवळीकता आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्या विज्ञानाच्या अगोदर माझं अध्यात्म आहे. माझे वेद, माझे शास्त्र अगोदर आलेले आहेत आणि माझं माझं अध्यात्मशास्त्र माझं का म्हणते आहे मी, तर आपल्या साधू संत महात्म्यांनी जे अध्यात्मशास्त्र जे वेद आपल्याला दिलेले आहेत ते एवढे प्रगल्भ आहेत ना, त्यामध्ये एवढं ज्ञान आहे ना की ते विज्ञानाच्या अगोदरचं आहे, एवढं लक्षात घ्या. अगोदर अध्यात्म आहे आणि अध्यात्मामध्ये अनेक अशा गोष्टींचा उलगडा आहे जो विज्ञानामध्ये आहे. म्हणून मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपण नेहमी म्हणत असतो की आध्यात्मिक ऊर्जेचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून केलेला अभ्यास आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटमध्ये केला जातो. हो ना? हो. आज मी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी हा शब्द फार कमी वापरणार आहे. कारण आता आपण सेशन रेकीचं घेत नसून आवर्जून कृतज्ञतेची जादू घेत आहे. म्हणून मला सुद्धा स्वतःला तेथे थांबवावं लागेल. तर येस, मग कृतज्ञतेची जादू हे सेशन का बरं निवडले? तर जादूचे सेशन म्हणजे काय, तर कुठलाही जादूटोणा नसून त्या ब्रह्मांडाचं रहस्य आहे की तुम्ही कृतज्ञतेच्या भावामध्ये आलात की तुमच्या आयुष्यामध्ये काय चमत्कार घडू शकतो. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून ठेवायचं असेल तर आतमध्ये ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. आणि ही कृतज्ञता शिकवायला रेकीचे 5 नियम मध्ये असलेला 5चा नियम की आजच्या दिवशी मी कृतज्ञ राहणार. हा आजच्या दिवशी मी कृतज्ञ राहणार कितीही शिकवला तरीही तो कमीच राहत होता. मग त्याला सेशन किती घ्यावं, तर त्याला सेशन घे द सिक्रेट जादू. जादूचं हे सेशन, जादूचे हे सेशन आपल्याला एका महिन्यामध्ये आयुष्यामध्ये खूप बदल घडवून आणणार आहे. जसं आपण एखाद्या गोष्टीचे नियमांचं पालन करतो, आपण जेव्हा व्रतस्थ असतो तेव्हा काही नियमांचं पालन करतो, करतो ना? येस. आणि तो आतमध्ये येणारा भाव किती सुंदर असतो. आपलं अध्यात्मशास्त्र अगोदर आहे. अध्यात्मशास्त्र आपल्याला ती कृतज्ञता, तो स्वीकाराचा भाव, तो मनाची शांतता, ती प्रसन्नता अनेक गोष्टी देऊन जातं. तसंच हे कृतज्ञतेचं व्रत आपल्या आयुष्याला नखशिखांत बदलवून जाईल, एवढं मात्र मी तुम्हाला सांगते. आज आपल्या अंतर्मनामध्ये असलेला भाव आणि पुढच्या 28 ते 30 दिवसानंतर आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनामध्ये असलेला भाव हा उत्कृष्ट 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 अधिक खूप उत्कृष्ट आणि खूप सुंदर असेल. हे मी या ब्रह्मांडाच्या वतीने तुम्हाला शब्द देते. फक्त दररोज या व्रताचं पालन करूया. मग कोणाकोणाला करायचं आहे कृतज्ञतेचं व्रत, कृतज्ञतेचा उपवास कोणाकोणाला करायचा आहे आणि आयुष्यामध्ये काय चमत्कार. खरं तर आपण असं सुद्धा म्हणत असतो की आयुष्यामध्ये चमत्कार कधीच घडत नसतात. आपण चमत्कार त्या गोष्टीला म्हणतो जी गोष्ट आपल्याला माहिती नाही आहे. जसं ऊर्जेबद्दल तुम्हाला अगोदर माहिती नव्हतं. जे जे बदल होतात ते ते तुम्हाला अगोदर वाटायचं की चमत्कार होतात, पण ते चमत्कार नाही आहेत. ते सुद्धा विज्ञान आहे हे तुम्हाला ऊर्जेसोबत जोडल्यानंतर कळलं. सेम त्याच प्रकारे
चमत्कार घडणार, पण तेच चमत्कार म्हणजे काय, तर या ब्रह्मांडाची देण आहे, यामागे सुद्धा विज्ञान आहे, यामागे सुद्धा मानसशास्त्र आहे. आणि हो, जरीही वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेलं, आध्यात्मिक दृष्टिकोनातून असलेलं हे पुस्तक मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून खूप सुंदर प्रकारे तुम्हाला मी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटद्वारे समजून देण्याचा, माझ्या या परिवाराद्वारे समजून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्यासोबत असणारच आहे. खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. आपण सर्व सन्माननीय सदस्य आणि युट्यूबला आता व्हिडिओ बघत असलेले सर्व सन्माननीय सदस्य, आपल्या सगळ्यांना अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. कृतज्ञतेची जादू आपल्याला स्वतःमध्ये आणायची आहे आणि याबद्दल आपल्याला, या व्रताबद्दल काय आहे हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. कसं हे व्रत असणार आहे, 1 महिना मॅडम म्हणतात, तर खरोखर काय असणार आहे हे आजच्या सेशनमध्ये आपण थोडंसं बघून घेणार आहे. बघा, मी विचारेल, खरोखर तुमचा जादूवर विश्वास आहे का? आणि ज्यांना विश्वास आहे त्यांनाच जादू अनुभवता येणार आहे. ज्यांना विश्वासच नाही त्यांना ते अनुभवता सुद्धा येणार नाही. म्हणजे काय, अगोदर तो स्वीकाराचा भाव स्वतःमध्ये असावा लागेल. आणि यस, ज्या अर्थी तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचले आहात, ज्या अर्थी तुम्ही कुठंतरी ऊर्जेपर्यंत, ऊर्जेसोबत जुडला आहात, त्याच अर्थी तो कृतज्ञतेचा भाव तुमच्या अंतरंगामध्ये आहे. त्याच अर्थी कुठंतरी कुठेतरी जादूवर किंवा या ब्रह्मांडाची काहीतरी ऊर्जा आहे, या ऊर्जेमुळे काहीतरी आयुष्यामध्ये बदल घडू शकतो. किंवा आज मी जे काही आयुष्य जगत आहे, माझ्या आयुष्यामध्ये एक व्रत केल्यामुळे कुठेतरी काहीतरी छान भाव निर्माण होऊ शकतो. माझ्या आयुष्यामध्ये अनेक पॉझिटिव्हिटी क्रिएट होऊ शकते, हे तुम्हाला वाटते आहे आणि म्हणून तुम्ही या सेशन पर्यंत आहेच. लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींचं आपल्याला खूप आश्चर्य असायचं. आकाशात दिसणारे चंदा मामा, आकाशात चमकणारी ती वीज, अंगणामध्ये उमलणारं ते छोटस छान मस्त फूल, या अनेक गोष्टींचं आपल्याला खूप खूप असं आश्चर्य असायचं. असायचं ना, अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचं खूप असं कौतुक आपल्याला वाटायचं. ते फुलपाखरू छान उडत यायचं, त्याचे सुद्धा किती आपल्याला असं वाटायचं. त्या फुलपाखरावरची ती छान छान सुंदर सुंदर रंग आपण किती हेरत असायचो. ही सगळी निसर्गाची किमया आहे हे तेव्हा समजत नसायचं. प्रत्येक त्या फुलपाखराला वेगळा कसा रंग आहे, यामध्ये आपण जादू शोधायचं. असं वाटायचं, वाव, जादू आहे ना. एखादी गोष्ट आपल्याला अचानक काहीतरी मिळाली की वाव, जादू, असं आपल्याला वाटायचं. पण ते सगळं ब्रह्मांडाची देण होती हे आपल्याला हळूहळू हळूहळू कळायला लागलंय. आणि जसं जसं आपण मोठं झालो ना, तसं तसं आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल आकर्षण मात्र कमी झालं आहे. सुंदर दगडांचं आकर्षण काय, अनेक सगळ्या गोष्टींचं. अरे, आपल्याला जाणाऱ्या भुरकन जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांचं सुद्धा तेव्हा आकर्षण वाटायचं. वाटायचं की नाही? येस. एखाद्याकडे सुंदर असणाऱ्या एखाद्या वस्तूचं पण आकर्षण वाटायचं. इवन आपल्यासोबत घडत असणाऱ्या छोट्या मोठ्या घडामोडींचं पण आपल्याला आकर्षण वाटायचं. तुम्हाला माहितीये का, अं, लहान असताना सगळ्यांचेच, तुम्ही मी आपण त्यामधून गेलेलो आहे, आपले दात पडले होते. हो ना. आपल्याला सांगितलं होतं की हा दात पडलाय ना, पडलेल्या दाताबद्दल छोटे मुलं रडायचे आणि काहीतरी वेगळं दिसायचं. त्यामुळे घरी सांगितलेलं होतं की दात पडला की दाता एक परी येणार आहे आणि तुम्ही जे मागणार ना ते तुम्हाला देणार आहे. तेव्हा मात्र दात पडला की खूप आनंद व्हायचा. मग काय, की आपल्याला जे मागणार आहे ना ते आपल्याला काहीतरी मिळणार आहे. आणि खरोखर ते मिळायचं आणि त्या गोष्टीचा खूप खूप आनंद व्हायचा. हो ना. हो की नाही, मला सांगा. ते अनेक सगळ्या गोष्टी अशा व्हायच्या. ख्रिश्चन धर्मामध्ये नाताळ सण, नाताळला मुलांना गिफ्ट मिळायला, एकच नाताळ अनेक मुलांपर्यंत कसा पोहोचायचा, तेव्हा त्या गोष्टी मागचं रहस्य समजायचं नाही. पण कुठंतरी जादू होते असं आपल्याला वाटायचं. लहानपणी आपल्याला ना
जादूबद्दल खूप खूप विश्वास होता. होता ना? उलट आपल्याला असं वाटायचं, की हो आयुष्यामध्ये रहस्य घडतात. पण खरं असं आहे, की लहानपण खूप छान असतं. लहानपणी कुठलाही शिकाराचा भाव अधिक असतो. स्वतःमध्ये कृतज्ञता असते. छोटंसं चॉकलेट जरी मिळालं ना, तरी ती दिली जाणारी छानशी स्माईल आणि तो थँक यू ना खूप मोठा असतो. आणि तो कृतज्ञतेचा भाव अधिकाधिक असल्यामुळे आहे ना, त्या ब्रह्मांडासोबत असलेली कनेक्टिव्हिटी अधिक असते आणि आपण मागतो ते आपल्याला लवकरात लवकर मिळतं. असं ते लहानपणी होत असतं. पण जसं-जसं आपण मोठं होत गेलो, तसा-तसा आपल्यामधला हा कृतज्ञतेचा भाव खूप कमी होत गेला. अनेक ठिकाणी आपल्याला कुठं कोणाचा राग आला, कुठं लोभ झाला, कुठं असं वाटलं लोकांना लोकं मला समजूनच घेत नाही. खूप साऱ्या तक्रारी वाढल्या, नातेसंबंधांमधील वाढल्या, आर्थिक प्रश्न आयुष्यामध्ये आहेत किंवा आर्थिक मागण्या वाढल्या आहेत आणि त्यामुळे काय होऊन राहिलं, त्या आर्थिकतेमुळे आहे ना रोजची धावपळ सुरू झाली. मग आपण ना आपल्या आयुष्यामध्ये असलेला तो आनंद किंवा अनेक सगळ्या गोष्टी आठवतच नाही किंवा आपण त्यापर्यंत पोहोचतच नाही किंवा कुठेतरी आपण त्यापासून लांब जातो आणि हळू-हळू आपण लांब गेलो. आणि लांब गेल्यामुळे आपल्या आतील ती कृतज्ञता कमी झाली हे आपल्या लक्षातच येत नाही आणि आपण म्हणतो लहानपणी बरं जीवन होतं. कोणती गोष्ट पटकन व्हायची. आता का होत नाहीये? तर माझ्या आतील ती कृतज्ञता कमी झाली आहे. हे अनेकदा आपल्याला लक्षातच येत नाही. लहान असताना आपल्याला असं वाटायचं, की येणारा प्रत्येक दिवस खूप छान येणार आहे. खूप मस्त येणार आहे. आता थोडंसं मोठं झालं, बर्डन आलं आहे. उद्याचे प्रश्न आहेत. पुन्हा महत्त्वाचं म्हणजे अपेक्षा एवढ्या वाढल्या आहेत, की त्या अपेक्षांचं ओझं, ती ई-एम-आय भरता येस, बघा कसा हसू आला सगळ्यांना. असं होत चाललं. पण लहानपणी असं स्वच्छंद मस्त आयुष्य होतं. येणारा प्रत्येक दिवस त्याला उद्याची चिंता नव्हती. होती का? उद्याची चिंता नव्हती. खूप सुंदर असं ते आयुष्य आपलं होतं. प्रत्येक गोष्ट पण खूप चांगली आहे असं वाटत होतं. येणारा प्रत्येक दिवस उत्साह, साहस घेऊन येणारा आपल्याला वाटत होता आणि खरं तर कधीच आपल्याला असं वाटलंही नव्हतं, की आपल्या आयुष्यामधले हे जादुई दिवस कधी कोणी हिरावून घेईल. पण कोणीही हिरावले हे दिवस आपल्या आयुष्यामधलं. ते मस्त खेळण्याचे, मस्त आनंदाचे येस. ते सगळे छान दिवस आपले आपणच हिरावले आहेत. आपल्याला पुन्हा त्या सुंदर जगामध्ये जायचं आहे. सुंदर आयुष्य जगायचं आहे. जसं ॲज मी बोलली होती, की मी तुम्हाला येथे त्या रेकी या विषयाबद्दल बोलणार नाही. पण जसं ग्रँड मास्टर्स तुमची ती इनर जर्नी करून घेतली आहे. केवढं ते सुंदर आपण ते आयुष्य जगून प्युरिफिकेशन करून घेतलं आहे. अगदी प्रत्येक टप्प्यावरचं आयुष्याचं. आता आपण खूप प्युअर झालेलो आहोत. पण आता नवीन लोकांसाठी हे जादूचे सेशन तेवढेच गरजेचे आहेत आणि तर येस, हे असं सगळं आपल्याला या सेशनमधून सुद्धा खूप सुंदर प्रकारे आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पुढे जायचं आहे. मला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुठेतरी निरीक्षण करत पुढे जायचं आहे. अच्छा, मला एक विचारायचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये असं झालंय का कधी, की मी एखादी गोष्ट मागली आहे आणि ती मला मिळाली आहे. मला असं वाटतं मोठ्या प्रेमाने सगळ्यांचे व्हिडिओ सुरू असावेत, की नाही? व्हिडिओ किती बंद आहेत? व्हिडिओ सुरू करा ना. कृतज्ञता ठेवा ना. बघा रेकी सेशनला, कृतज्ञतेच्या सेशनला व्हिडिओ सुरू ठेवणे म्हणजे तुम्ही कृतज्ञ असणे. ही जर कृतज्ञता आपण पाडू शकलो, पहिला पायरी तर हीच असेल, की तुम्ही कृतज्ञ आहात का? ही सेवा आपल्याला मिळत आहे. या सेवेबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात का? जर तुम्ही कृतज्ञ आहात, तर मोठ्या प्रेमाने तुमचे व्हिडिओ सुरू ठेवा. हो ना? पहिली पायरी असणार आहे ही कृतज्ञतेची. आणि दुसरं, मी या सेशनला छान तयारी करून बसलो आहे का? टाप-टीप. हो ना? येस. असं आपल्याला हे सेशन असणार आहे. आणि खूप सुंदर भाव आपल्याला यामधून अनुभवायचे आहे. बघा
आपल्याला अगोदर असं वाटायचं, हो मी एखादी गोष्ट मागली की ती मला मिळते. जोपर्यंत मिळत गेली तोपर्यंत छान वाटलं. एखाद्या वेळेस एखादी गोष्ट मिळाली नाही की आपला विश्वास गेला. अरे, काही खरं नसते. लहानपणी एक वेळ असा होता प्रत्येकाच्या आपल्या आयुष्यामध्ये, की आपल्याला जे हवं ना ते आपण मागायचो आणि ते आपल्याला मिळायचं. मग हळू गोष्टी अशा होत गेल्या, की कधी-कधी नाही मागणी पूर्ण झाली. मग आपला विश्वास गेला. आणि मग आपण आहे ना मागणंच सोडून दिलं. हो, आपल्या रेकीमध्ये शिकत असलेले अनेक सदस्य येतात. मॅडम एक वेळ आहे ना, मी खूप भक्ती करायची. मी खूप आहे ना ध्यानधारणा किंवा खूप काही अनेक साऱ्या गोष्टी करायचो आम्ही. पण आहे ना आता मात्र आम्ही करत नाही. कारण ना मग असं झालं, तर ते असं का झालं हे सुद्धा आपल्याला शोधायचं आहे. ओके. ते का आपल्या आयुष्यामध्ये घडलं आणि पुन्हा त्या मार्गाला कशी सुरुवात करायची? येस, आध्यात्मिक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्रानुसार, मानसशास्त्रानुसार सगळं तुम्हाला तेवढ्याच सुंदर प्रकारे आता या सेशनमध्ये आपल्याला अनुभवायचं आहे. जसं काही बघा, आपलं आयुष्य परिवर्तन कसं करायचं आहे ना, हे या 28 दिवसाच्या व्रतामध्ये आपण एका टप्प्यावर परिवर्तन करणार आहे स्वतःमध्ये. फक्त गरज आहे तुमच्या घेण्याची. गरज आहे आपण सगळे मिळून करण्याची आणि खरंच हे जे काही कृतज्ञतेचं व्रत आहे ना, हे मी करू शकते. मी करू शकते. परंतु जेव्हा आपण सगळे मिळून एखादी गोष्ट करतो ना ग्रुप सोबत, तेव्हा त्याची एनर्जी खूप वाढलेली असते. जेव्हा अनेक सदस्य YouTubeला व्हिडिओ बघतील आणि ते हे व्रत करतील ना आपल्यासोबत, तेव्हा आपण ग्रुप सोबत एकत्र काम करतो आहे. तो एकत्र आलेला भाव आणि ती ऊर्जा आपल्याला खूप अधिक काहीतरी देऊन जाणार आहे. कारण ग्रुप एनर्जी वाढलेली असेल. आपण जे मागणार, आपण त्या भावामध्ये जाणार आहे. खूप सुंदर असं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला ग्रुप एनर्जी येथे काम करणार आहे. एक नियम आहे. एक नियम आहे, बायबलमध्ये दिलेला आहे. हा एक वाक्य जे मी तुम्हाला आता सांगते आहे, ते असं आहे, की ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल आणि ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाईल. ज्याला आनंद हवा आहे त्याला तो अधिकाधिक मिळत जातो. तुम्ही असं ऐकलं आहे की नाही, की बाबा पैशाजवळ पैसा जातो. ऐकलं आहे? ज्याच्याकडे पैसा आहे त्याची अधिक पैसे कमवण्याची इच्छा असते. त्याच्याकडे अधिक जाते. ज्याच्याकडे पैसे कमी आहेत तो त्या पैशांबद्दल काय असते निरासक्त असतो. मग त्याकडे येत नाहीत. त्याकडे येत नाहीत किंवा त्याला त्या पैशाची चुणचुण भासते. का? तर मी द सिक्रेट आकर्षणाचा नियम असा सांगतो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे आकर्षित कराल ते तुमच्या आयुष्यात होणार. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जो विचार करणार ते तुमच्या आयुष्यात होणार. तुम्ही जे मागणार ते तुम्हाला मिळणार. म्हणजेच काय, तर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही त्यावर काम करा. त्या मोठ्या प्रमाणात इच्छा व्यक्त करा आणि येथे काही तुम्हाला अंधश्रद्धा सांगितली जाणार नाही. येथे तुमच्या विचारांवर कार्य केलं जाणार आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आपल्याला आपला सबकॉन्शियस माइंडची एनर्जी चेक करायची आहे पहिली, तर मी काय चुकीचं करतो, काय बरोबर करतो आणि मला वाढवायची आहे माझी एनर्जी आणि ही माझी एनर्जी वाढवून त्याला माझ्या विचारांना मला योग्य दिशा द्यायची आहे. माझ्या विचारांची दिशा ओळखून मला माझ्या विचारांना योग्य दिशा द्यायची आहे. माझे विचार मला योग्य कृतीपर्यंत आणणार आहेत, ऍक्शन मोडमध्ये आणणार आहेत आणि माझ्या आयुष्यामध्ये बदल घडून येणार आहे.
म्हणून मी नेहमी म्हणत असते, विज्ञानाच्या अगोदर माझं अध्यात्म आहे. माझ्या अध्यात्मामध्ये, माझ्या वेदांमध्ये, माझ्या साधू संत महात्म्यांनी मला अनेक सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि हेच सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडणी करून विदेशामधून पुन्हा माझ्या देशात आलं आणि मला आता त्या शब्दांमध्ये त्याची ओळख करून घेणं सोपी जातं. एवढंच की मला ह्याच गोष्टी वैज्ञानिक दृष्टिकोनातून तेव्हा त्या काळामध्ये समजून घेणं योग्य वाटलं. म्हणजे ना सोपी नव्हतं. ते मराठीमध्ये नव्हतं किंवा ते माझ्या भाषेमध्ये नव्हतं किंवा अनेक वेळा असं झालं की मी अध्यात्म म्हटलं ना की अगोदर त्यावर एक शिक्का येतो अंधश्रद्धेचा. तुम्ही अंधश्रद्धेने पुढे जात आहात. पण नाही, पण नाही. येथे प्रूव्ह होणार आहे की आध्यात्मिक ऊर्जा, विज्ञान आणि मानसशास्त्राला जर त्याचा त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास केला तर तुमच्यासारखे लकी तुम्हीच आहात या ब्रह्मांडाने निवडलेले की ज्यांच्या आयुष्यामध्ये हा सकारात्मक बदल घडून येत आहे. आज जरी या गोष्टी प्रूव्ह करून देता येत नाही ना, पण तरीही मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचे झालेले अनेक सारे सदस्य त्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी प्रूव्ह झालेल्या आहेत की यस, अनेक डॉक्टरांनी सुद्धा आपल्या सेशनला सांगितलं आहे की आम्ही आमच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये सुद्धा ऊर्जेचा वापर करतो आहे आणि अधिकाधिक रिझल्ट येत आहे. एक वेळ अशी येणार की हे सगळं प्रूव्ह होणार आहे. ओके, अनेक अनुभवांच्या नंतर या सगळ्या गोष्टी आपल्याला येणार तो वेळ येणार. आपल्या या अध्यात्मशास्त्राला अगदी विश्वभरामध्ये त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वीकारण्याची ती वेळ येणार. म्हणून आपल्याला आपल्या आध्यात्मिक ऊर्जेचा एक वेगळ्या पद्धतीने विचार करणे खूप गरजेचं आहे. अंधश्रद्धा आपण त्यामागे अंधश्रद्धा म्हणून जेथे अंधश्रद्धेमध्ये आपण जातो तेथे स्वतःला थांबवूया. तेथे खरोखर डोळसपणे ऊर्जेचा विचार करूया आणि स्वतःला पुढे नेऊया. हे आपण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये रेकीच्या माध्यमातून आणि कृतज्ञतेच्या जादूच्या माध्यमातून सुद्धा आपण हेच शिकणार आहे. अनेक रहस्य आपल्याला या सेशनमध्ये, या पुस्तकामध्ये मिळणार आहे. अनेक शब्द, अनेक काय म्हणूया, अनेक रहस्य, अनेक शतक, अनेकांना ज्या गोष्टी काय म्हणूया जाणले आहेत, रहस्य अनेकांना समजलं आहे ते म्हणजे कृतज्ञतेचं. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल किंवा ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला ते मुबलक मिळेल. पण जो त्या गोष्टीसाठी कृतज्ञच नाही त्याच्याकडे आहे ते सुद्धा हिरावून घेतलं जाईल. म्हणजेच काय, जर तुम्ही त्या गोष्टीसाठी आभारी आहात त्या ब्रह्मांडाने, त्या परमपिता परमेश्वराने किंवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या आहेत त्यासाठी जर तुम्ही कृतज्ञ आहात तर ते अधिकाधिक तुम्हाला मिळत जाईल. तुमच्या आयुष्यामध्ये थोडंसं सुख आहे, त्या असलेल्या तेवढ्या सुखाबद्दल सुद्धा तुम्ही कृतज्ञ राहा. जर तुमच्या आयुष्यामध्ये मी तर म्हणते दुःख आहे, त्या दुःखाला सुद्धा तुम्ही त्यावेळेस थँक्यू म्हणा, कृतज्ञ राहा. कारण ते तुम्हाला त्या परमपिता परमेश्वराची आठवण करून देतात. ते तुम्हाला ऊर्जेसोबत जोडतात. सगळ्या सदस्यांच्या चेहऱ्यावर जो हसू आलेला आहे ना तो मी टिपलेला आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी नेहमी म्हणत असते की त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद, त्या दुःख देणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद. थँक्यू. आणि अनेक लोक अंतर्मनापासून ज्यांना सगळ्या गोष्टी माहिती नाही ते म्हणतात वेडे आहेत का ही लोक? तर नक्कीच नाही, वेडे मुळीच नाही. पण एवढं प्रचंड वेदना, एवढं प्रचंड दुःख, एवढं सगळं काही आयुष्यामध्ये अनेक माध्यमातून मिळालं किंवा जे काही होतं आणि त्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून लागला शोध, द सिक्रेट शोधायचा, आयुष्याचं रहस्य शोधण्याचा का, आणि त्या काच उत्तर असं मिळालं आहे की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून तुला हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. तू गेले 4 वर्ष झाले रोज जरी एक व्हिडिओ युट्यूबला टाकला असताना तरीही व्हिडिओ शिल्लक राहिलेच एवढे पडलेले आहेत अनुभवांचे.
रोज एवढे थँक्यूचे मेसेज आहेत की रोज तू किती स्टेटस टाकले ना तरीही चालतील, एवढे थँक्यूचे मेसेज आहेत. हे घडवायचं आहे, हे घडवण्यासाठी तुला त्या वेदना, ते दुःख किंवा जे काही आयुष्यामध्ये सगळ्या काय म्हणूया परीक्षा झाल्या, त्या परीक्षांमधून तुला जावं लागलं आणि हेच ते होतं. हे रहस्य जेव्हा उलगडलं ना तेव्हा तेव्हा तुमच्या समोर आता एवढ्या हिमतीने सांगते आहे, यस, त्या दुःखाला सुद्धा धन्यवाद, त्या दुःख देणाऱ्याला सुद्धा धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आम्ही कृतज्ञ आहोत त्या प्रत्येक गोष्टीसाठी ज्या ब्रह्मांडाने माझ्या आयुष्यामध्ये माझ्यासाठी लिहून ठेवली आहे. एवढा जर भाव तुमचा असेल ना तर सांगते तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणायला कोणीच तुम्हाला थांबवू शकत नाही. कारण तुमचा विचार तुम्हाला घडवणार आहे. आणि ही कृतज्ञता ह्या सगळ्या गोष्टी कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यामध्ये भरभराट आहे, आनंद आहे, खुशी आहे, मस्त मस्त सुरू आहे मॅडम. आणि आता मला कृतज्ञतेची जादू हे व्रत करायचं आहे. काही कोणी वेळ देणार नाही, काही कोणी वेळ देणार नाही. आम्हाला माहिती आहे. आम्ही म्हणजे आता सर्व असलेले सदस्य, युट्यूबला असलेले सर्व सदस्य सगळ्यांना माहिती आहे. काय तर माणसाला दुःखामध्येच त्या ऊर्जेची आठवण येते. आहे ना. अशाच त्या एका काळी अशाच त्या एका काय म्हणूया आपण आपली नाव अशी डगमगत डगमगत असताना हे सिक्रेट कुठेतरी जवळ आलं आणि आपण काय म्हणूया तर बापरे, यामधून तरी काहीतरी मिळते का बघूया. तर उत्सुकतेपोटी म्हणूया किंवा मग खरोखर त्या त्या परिस्थितीमधून मात करण्यासाठी या याचा उपयोग झाला, ब्रह्मांडीय ऊर्जेचा उपयोग झाला. आणि खरंच कुठं माहिती होतं, जेथे स्वतःच्याच आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी ज्या ऊर्जेचा वापर आपण करूया किंवा आपण होईल की नाही होईल ही एक शंका होती. आणि तेथे जाता त्याच ऊर्जेच्या माध्यमातून हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये सहजतेने बदल होत आहे. याचं कारण काय आहे तर ती असलेली ती कृतज्ञता. येस, मी तुम्हाला एवढं सांगते की मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर बदल घडून आलेला आहे. पण मात्र त्यांना जसं सांगितलं ना, जो कृतज्ञतेचा भाव सांगितला, ज्या प्रकारे अनेक सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या प्रत्येक गोष्टीचं पालन त्यांनी केलं आहे. तर मी एवढं म्हणते की हे व्रत 28 दिवसाचं आपण करून तर बघूया. आपण करून तर बघूया. खूप काही कठीण नाही आहे. या वैज्ञानिक काय म्हणूया आपण उपवास केला आहे आपण आतापर्यंत अनेक वेळा उपाशी राहून केला आहे. शरीराची स्वच्छता करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टींसाठी केला आहे. एखादं ध्यान, धारणा, मनन केलेलं आहे. अनेक सगळ्या गोष्टींचं केलं आहे ना. येस, आपण मंत्र जाप केला आहे ना. येस, केला आहे. ते सगळं काही केलं आहे. मग आता एक वेळ हीच ती आध्यात्मिक ऊर्जा आपण कुठंतरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून वापरून बघूया. आणि ना उपाशी राहायचं आहे, ना कुठलं पथ्य पाळायचं आहे आणि ना कुठल्या विचारांवर ताबा आणायचा आहे. गरज आहे फक्त आणि फक्त थोडीशी कृती करायची. मी जे जे काही या पुस्तकाच्या माध्यमातून रॉन्डा बर्न यांनी अत्यंत सुंदर प्रकारे वैज्ञानिक दृष्टिकोनातून एका एका दिवसाची छोटी छोटी कृती दिलेली आहे. तेवढी एक कृती करायसाठी आयुष्यातले दररोजच्या दिवसामधले 10 मिनिट काढायचे आहेत. 28 दिवस 28 दिवस आणि उद्यापासून आणि ते 28 दिवस आपण स्वतःला घडवण्यामध्ये बघूया काय बदल होतो. तर शेवटच्या दिवशी तुमचे अनुभव ऐकणार आहे. तुम्ही ऐकता सांगता सांगता थकून जाणार, मी ऐकता ऐकता थकून जाणार, एवढं मात्र तुम्हाला सांगते. खूप छान छान आपण अनुभव घेणार आहे. यस ग्रँड मास्टर्स तुम्ही आहात, त्यापेक्षा अधिक पुढची पायरी गाठणार आहात एवढं मात्र नक्की. आपली आध्यात्मिक प्रगती वाढवण्यासाठी आपल्याला कृतज्ञता हा एक पिलर आहे, एवढं लक्षात ठेवूया. सायन्स काय आहे या अध्यात्मामधलं तुम्हाला माहितीये की ब्रह्मांडाकडून मोठ्या प्रमाणात ऊर्जा खेचून घ्यायची आहे आणि आपल्या प्रत्येक कार्यासाठी वापरायची आहे. आपल्यामधील चैतन्य आपल्याला वाढवायचं आहे, सकारात्मक ऊर्जा वाढवायची आहे. हे अध्यात्मशास्त्राचं आध्यात्मिक ऊर्जा वापरायची आपलं कारण आहे. मग ही ऊर्जा जर मोठ्या प्रमाणात हवी असेल तर मला गरज आहे काय, माझं हार्ट चक्र ओपन व्हावं, माझं हार्ट चक्र छान ओपन व्हावं. आणि माझं हार्ट चक्र जर ओपन व्हायचं असेल तर त्याला माझं क्राऊन चक्र ओपन व्हावं, कारण ऊर्जा येणारं केंद्र क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र. आणि सहस्त्रार चक्र जर ओपन व्हायचं असेल ना
हे जर ओपन व्हायचं असेल ना, तर याची चाबी दिली आहे इथं हृदय चक्राजवळ. जर हृदय चक्र ओपन असेल, तुमचा आतील भाव प्युअर असेल, तर तुमच्याकडे येणारा तो सोर्स खूप मोठ्या प्रमाणात येतो. आणि यासाठी मग आपल्याला गरज आहे हार्ट चक्र ओपन करायची, आणि हे हार्ट चक्र ओपन करून देणारं कृतज्ञता हे सगळ्यात मोठं साधन आहे. जर तुम्ही कृतज्ञ आहात, तर नक्कीच नक्कीच तुमचा हार्ट चक्र छान ओपन 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 व्हायला लागेल. ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा तुमच्याकडे भरभरून यायला लागेल. तुमच्याकडे असलेलं ते चैतन्य अधिकाधिक अधिकाधिक वाढत जाणार. अशा प्रकारे आपल्याला या कृतज्ञतेच्या जादूचा अभ्यास करायचा आहे. मग कृतज्ञतेच्या जादूच्या माध्यमातून आपण कसे आपले स्वप्न पूर्ण करू शकतो, किंवा कुठले स्वप्न आपल्याला पूर्ण करता येऊ शकतात, आपण या सेशनमध्ये कुठल्या गोष्टींवर कार्य करणार आहे बघा. आरोग्य, तुमची तब्येत जर बरी आहे, बरी व्हावी असं तुम्हाला वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला कृतज्ञ, अगोदर तुम्हाला असलेलं जे आरोग्य मिळालेलं आहे त्याबद्दल आपल्याला कृतज्ञ असावं लागेल. अनेक सगळ्या गोष्टी या प्रकारे आपल्याला या व्रतामध्ये असणार आहेत. आपलं आरोग्य, आपलं शरीर, आपली आपली आपण ज्या ठिकाणी कार्य करतो ती कारकीर्द, आपले कार्य, आपलं काम, आपला बिझनेस, आपला पैसा, आपले नातेसंबंध, आपल्या खूप तीव्र इच्छा असतात. काही मला गाडी हवी आहे, मला अमुक हवं आहे, मला जे काही हवं आहे त्या, आणि भौतिक गोष्टी, ह्या गोष्टी आपल्या हळूहळू हळूहळू आपल्याला त्यावर येथे कार्य करायचं आहे. आणि आपल्याला हे एक वेळ कसं मागायचं हे जेव्हा कळेल ना, तेव्हा म्हणजे काय, तर आपल्याला आपले स्वप्न येथून कसे मागायचे, कसे पूर्ण करायचे हे शिकायचं आहे. ओके. हे आपल्याला इथून शिकायचं आहे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया, की या सोनेरी धाग्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. हे रहस्य आहे. हे रहस्य आहे. या कृतज्ञतेचं रहस्य आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, सकाळी जेव्हा आपण उठतो, जागे होतो, तेव्हा आपल्याला मिळालेल्या जीवनाबद्दल, शक्तीबद्दल, सकाळच्या सूर्यप्रकाशाचे सुद्धा आभार माना, असं या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. मला रोज मिळत असलेल्या अन्नाबद्दल सुद्धा आपल्याला, जेवणाबद्दल सुद्धा आपल्याला कृतज्ञता मानायची आहे. आणि जर काय मला आज पोटभरून जेवण मिळालं आहे, याबद्दल मला कृतज्ञता वाटत नाही, याचा अर्थ कुठंतरी मला जे मिळते त्याबद्दल मी कृतज्ञ नाही, आणि मी जर त्याला एका कृतज्ञतेच्या भावाने समजू शकत नाही, तर तो दोष हा माझा आहे. बघा, मी नेहमी सांगितलं आणि आता सुद्धा मी 4-4 वेळा बोलली, अगोदर अध्यात्मशास्त्र. करतो का आपण आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये? वदनी कवड घेता नाव घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता काचे, आहे ना? येस. आपल्याला आपलं अध्यात्मशास्त्र खूप खूप प्रगल्भ आहे. फक्त त्या दृष्टिकोनातून आपण विचार करत नाही. येथे मात्र आपण त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याच शास्त्राचा पुन्हा एकदा नव्याने अभ्यास करूया, आणि खूप सुंदर प्रकारे आपल्या संस्कृतीसोबत जोडूया. रॉन्डा बर्न यांचे आभार मानूया, की त्यांनी आपल्यासाठी एवढी सुंदर ही एक पुस्तकाच्या माध्यमातून एक सुंदर त्यांची कला, त्यांचा अभ्यास आपल्यापर्यंत पोहोचला. आपण त्यासाठी सुद्धा कृतज्ञ राहूया. या ब्रह्मांडाचे कायम आभार मानूया, आणि प्रत्येक दिवशी छोटा छोटा अभ्यास करत जाऊया. ज्या ज्या लोकांनी या कृतज्ञतेचा अभ्यास केला आहे, त्या त्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप खूप बदल घडून आलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, जे अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या शोधामुळे जगाकडे पाहण्याची आपली पद्धत बदललेली आहे. त्या आइन्स्टाईनला ज्यावेळी त्यांच्या अतिशय महत्वाच्या कामगिरीबद्दल विचारण्यात आलं ना, तेव्हा फक्त त्यांनी इतरांचे आभार माना असं सांगितलं.
अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीपैकी एक असलेल्या व्यक्तीने दिवसातून 100 वेळा तरी याआधी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांचा शतशः ऋणी आहे असं सांगितलं. जीवनाचं अनेक रहस्य अल्बर्ट आइन्स्टाईन यांना उलगडली होती. आणि यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का, की इतिहासातील अनेक महत्वाचे शोध अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावले आणि हे विस्मयकारक आहे का? त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवशी ते कृतज्ञतेने वागले आणि त्या बदल्यात त्यांनी त्यांच्या आयुष्याची ही विपुलता मिळवलेली आहे. आणि ही विपुलता त्यांच्या आयुष्याचं रहस्य आहे. जर अल्बर्ट आइन्स्टाईन सारखे एक वैज्ञानिक शास्त्रज्ञ त्यांच्या आयुष्यामध्ये कृतज्ञतेचा वापर करू शकतात, तर आपणही करूया. हो ना? येस, आपणही करूया. आज आपण याबद्दल अज्ञानी आहे, पण उद्या आपण सुद्धा याबद्दल सज्ञानी होऊया आणि इतरांना सांगूया की तुम्ही सुद्धा कृतज्ञ राहा. अनेक अनेक शास्त्रज्ञांनी कृतज्ञतापूर्वक आचरण केलेलं आहे. आतापर्यंत त्यांना लागलेल्या शोधाबद्दल ते कृतज्ञ राहिले, तेव्हा त्यांना पुढची पायरीचा शोध लागत गेला. आता जर का तुम्हाला कोणी विचारलं की मागच्या 5 वर्षापूर्वी पूर्वी तुमच्या आयुष्यात घडलेल्या घटनांसाठी तुम्ही कृतज्ञ आहात का, तर हो हाच भाव यायला हवा. कारण त्या घटनांनी, त्या गोष्टींनी आज प्रत्येकाला आपल्याला घडवलेलं आहे. तुम्हाला जसं सांगते आहे कृतज्ञता, मी माझं एक उदाहरण सांगते की कृतज्ञतेबद्दल जेव्हा मी अज्ञानी होते, तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींची कमी मला दिसायची. अनेक गोष्टींबद्दल माझी स्वतःबद्दल, इतरांबद्दल तक्रार असायची. पण जेथे मी हे कृतज्ञतेचं व्रत पूर्ण केलं ना, तेव्हा त्या क्षणापासून मला माझ्या आयुष्यामध्ये, जेव्हापासून मी ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडले ना, त्या क्षणापासून मला माझ्या आयुष्यामध्ये परिपूर्णता दिसायला लागली. मला माझ्या आयुष्यामध्ये काही कमी आहे असं कधीच वाटलं नाही. मला असं वाटते आहे की माझं आयुष्य म्हणजे खूप सुंदर, खूप छान, खूप आनंदी, बस आनंद देणारं आणि आनंद वाटणारं, बस घेणारं, देणारं, घेणारं, देणारं, ब्रह्मांडाकडून घ्यायचं आणि वाटायचं. आयुष्यच बदलून गेलं आहे या ऊर्जेसोबत जुडल्यानंतर. आणि या ऊर्जेसोबत जुडणे, तो एक जो पिलर आहे तो आहे कृतज्ञता. ते तुम्हाला जे काही मिळते आहे ते बस थँक यू, थँक यू, थँक यू. असं नाही की त्या अगोदर मी काहीच कृतज्ञ नव्हते. माझ्या आयुष्यामध्ये ऊर्जा यायच्या अगोदर मी फारच अशी काही, आपण म्हणूया ना बाबा, कुठेतरी खूप रफ आयुष्य किंवा फारच तिरस्कार करायचा लोकांचा, असं कधी नव्हतं. पण तरीही माझ्याकडे जे आहे ना, त्याबद्दल मी कृतज्ञ असावं, या गोष्टीबद्दल कुठेतरी अनभिज्ञता होती. ही माहिती नव्हतं की प्रत्येक वेळी त्या त्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञ असावं. पण आता मात्र हे समजलं आहे. तेव्हा आयुष्यामध्ये खूप सारे आव्हानं होते. आता मात्र कुठलीच गोष्ट आव्हान वाटत नाही. कुठलीच गोष्ट आव्हान वाटत नाही. कोणतीही गोष्ट असं वाटते की ती सहजता आहे. कारण आता कृतज्ञता आणि ऊर्जा सोबत आहे. फार मोठा आजार मला कधी झालाच नाही. आयुष्यामध्ये खूप मोठ्या आजाराला मी बळी पडले असं कधी झालंच नाही. लेखिका सुद्धा सांगतात की खूप मोठं झालं असं नाही. पण जेव्हापासून कृतज्ञतेसोबत जुडले, माझ्या आरोग्याबद्दल मी कृतज्ञ झाले, तेव्हापासून मात्र माझ्या आरोग्यामध्ये जो सकारात्मक बदल झालेला आहे ना, हे तुम्ही सगळे सदस्य अनुभवत आहात. आणि फक्त मीच नाही, तर मंजुश्री हिल इन्स्टिट्यूटचे सगळे सदस्य जवळ त्यांचा मेडिकलवरचा खर्च फक्त 10% वर आलेला आहे. थँक यू युनिव्हर्स, थँक यू, थँक यू, थँक यू. ब्रेकीच्या अगोदर, कृतज्ञतेच्या अगोदर खरं तर ते जगणं नव्हतं, ते जीवन जगत होतो. आता मात्र जीवनाचा आनंद घेत आहे. जीवन जगणं वेगळं आणि आनंदी जीवन जगणं वेगळं. 2 गोष्टीमधला खूप फरक आहे. माझं आयुष्य मी दररोज जगत आहे, पण माझं आयुष्य मी दररोज
आनंदाने जगत आहे. माझी सकाळ आनंदी होत आहे, माझी रात्र आनंदी होत आहे, माझं दिवसभर माझ्यामधील चैतन्य रात्री 9, 10, 11 पर्यंत तसंच राहत आहे. हे गरजेचं आहे. आणि हे जर हवं असेल तर नक्कीच ब्रह्मांडीय ऊर्जा आणि कृतज्ञतेची जादू आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जादू आणायची आहे. आणि आता मी थोडंसं पुस्तकाचा एक सोबत तुम्हाला नेते आहे. बघा, तुम्ही कोणीही असा, कुठेही असा, सध्याची परिस्थिती तुमच्या आयुष्यातली कशीही असू दे, कृतज्ञतेची जादू ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमचं आयुष्य बदलवूनच टाकणार आहे. यावर विश्वास ठेवा. आपण कल्पनाही करू शकणार नाही अशा अवस्थेत जगणाऱ्या लोकांचं आयुष्य या ऊर्जेसोबत जुडल्याने उत्कृष्ट उत्कृष्टात उत्कृष्ट झालेला आहे. हजारो लोक आहेत. मी सांगते आहे आज तुम्हाला, आणि म्हणून आजच याला सुरुवात झाली असं नाही, तर या सोबत चाललेले किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत चाललेले हजारो लोक आहेत, लाखो लोक आहेत की ज्यांच्या आयुष्यामध्ये याचं पालन केलं आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेलं. मी एकटीच नाही. रॉन्डा बर्न यांच्या पुस्तकाचं वाचन करून स्वतःचं आयुष्य बदलवलं. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडलेत आणि स्वतःला आरोग्य संपन्न, चिंतामुक्त केलं आहे. त्याला एक पिलर म्हणून कृतज्ञता वापरलेली आहे. त्यांचं आयुष्य तर यस खूप 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 वेगाने पुढे गेलेलं आहे. हे मात्र तेवढंच नक्की. आणि मी थँक्यू म्हणते युनिव्हर्सला की मला रेकी सोबतच कृतज्ञतेची जादू माझ्या आयुष्यामध्ये आणली आणि मी माझ्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये ही कृतज्ञता आणायला माध्यम झाली. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आज आज तुमच्या आयुष्यामधील नातेसंबंध कसेही असू देत, कृतज्ञतेमुळे चमत्कार व्हावा अशी त्यामध्ये भरभराट येणार आहे. आज आर्थिक परिस्थिती कशीही असू दे, कृतज्ञतेमुळे, ब्रह्मांडीय ऊर्जेमुळे त्यामध्ये बदल हा नक्कीच घडून येणार. कल्पने पलीकडचा आनंद तुमच्या आयुष्यामध्ये येणार, एवढं मात्र नक्की. आपलं आयुष्य प्रत्येकाचं म्हणजे खूप खूप मजेशीर आयुष्य आहे, हे आपल्याला नक्कीच उलगडणार. आपल्या आयुष्यातील पैसा असू देत, आनंद असू दे, तब्येत असू दे, कारकीर्द असू दे, आपलं घर असू दे, नातेसंबंध असू दे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कृतज्ञतेचा वापर करून त्या गोष्टीमध्ये भरभराट आणायची आहे. कृतज्ञ असणे आणि कृतज्ञ असणे या दोन गोष्टीमधला फरक बघूया आपण. कृतज्ञ असते म्हणजे काय, तर जे काही मला मिळते आहे ना त्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेमाचा, आपुलकीचा, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा भाव आहे. आणि कृतज्ञ असते म्हणजे काय, त्याचं सत्य असं आहे की जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा फक्त आपण घेत असतो आणि गोष्टी अशाच घडणार हे गृहीत धरत असतो. आज माझ्या समोर भरलेलं ताट आलेलं आहे, ते येतच त्याला काय, असं आपण गृहीत धरलेलं असते. त्यामुळे आपण त्याबद्दल कृतज्ञ राहत नाही. त्याचा आपण तेवढ्या प्रेमाने स्वीकार करत नाही. म्हणजे काय, तर बघा, आपलं सोलार चक्र ओव्हर ऍक्टिव्ह असतं. ओके. हा, आपलं सोलर ओव्हर ऍक्टिव्ह असतं. आणि सोलर, तुम्हाला माहितीये, सोलर ओव्हर ऍक्टिव्ह असेल तेव्हा कृतज्ञतेचा भाव नसतो. आणि सोलर ओव्हर ऍक्टिव्ह असलं की हार्टवर त्याचा जास्त परिणाम होतो. आहे ना? यस. ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग मग तो अहंकाराचा भाव स्वतःमध्ये निर्माण होतो आणि सोलर ओव्हर ऍक्टिव्ह, ओव्हर म्हणूया आपण, फक्त ऍक्टिव्ह नाही, ओव्हर ऍक्टिव्ह असल्यामुळे जे नुकसान होतं ते त्या आपल्या ज्या एनर्जीज स्टॉक होतात स्वीकाराच्या,
प्रेमाच्या, आपुलकीच्या, हार्ट चक्र ओपन होण्याच्या. कारण दोनही चक्र सारखी असणं गरजेचं आहे. जेवढं तुमचं हार्ट चक्र ओपन असतं तेवढंच तुमचं सोलर ओपन असणं गरजेचं आहे. सोलर ओपन असतं तेवढंच तुमचं हार्ट ओपन असणं गरजेचं आहे. आणि हे दोनही चक्र सेम बॅलन्स करण्यासाठी कृतज्ञता आपल्याला अंगी असणं नितांत गरजेचं आहे. भौतिक जगामध्ये प्रगती करायची आहे, आध्यात्मिक जगामध्ये सारखी प्रगती करायची आहे. दोनही जगात सारखी प्रगती करायची आहे. बघा, तेच सांगते आहे, फक्त आध्यात्मिक ऊर्जा वाढवायची आणि उपाशी तर राहून चालणार नाही. आपल्याला भौतिक जगामध्ये सुद्धा प्रगती करणं गरजेचं आहे की नाही? पैसाही पाहिजे, कृतज्ञताही पाहिजे, सगळ्याच गोष्टी हव्या आहे. सुख चैन सुद्धा पाहिजे आहे, आनंद खुशी सुद्धा पाहिजे आहे आणि इतरांना देणं सुद्धा पाहिजे आहे. तो कृतज्ञतेचा भाव असायला हवा. कृतज्ञ व्यक्तीचं सोलर ओव्हर ऍक्टिव्ह असतं, एनर्जी घेण्याची क्षमता कमी होते. अशा अनेक सगळ्या गोष्टी आहेत. बघा, म्हणून मग काय होते तर त्या अहंकाराने, आपण म्हटलंय ना, अहंकार माणसाला खेचतो खाली, बोलतो ना आपण. अहंकारामुळे अनेक, त्या रावणाकडे काय होतं तर अहंकार होता आणि अहंकारामुळे त्याने त्याच्याच राज्याचा नाश केला. बरोबर ना? येस. अहंकारामुळे त्यांनी त्याच्याच राज्याचा नाश केला. अहंकारामुळे रावणाचं केवढं मोठं नुकसान झालं. तेथेच अहंकार मुक्त असलेले ज्ञानी श्रीराम प्रभू, मर्यादा पुरुषोत्तम, बरोबर ना? येस. तर या दोन गोष्टी तुम्हाला समजतील की कृतज्ञ असणं आणि कृतज्ञ असणं. रावणांकडे केवढ्या मोठ्या ऊर्जा होत्या, पण त्यांना त्यांच्या ऊर्जेचा अहंकार होता, त्याबद्दल ते कृतज्ञ नव्हते. मला नाही वाटत की यापेक्षा मोठं उदाहरण कृतज्ञ आणि कृतज्ञ मध्ये तुम्हाला देण्याची गरज आहे. तर त्यामुळे त्या श्रीराम प्रभू, रावणांच्या राज्याचा, त्यांचा जो नाश झाला ना, ते तुम्ही आपण बघत आहे. म्हणजेच काय तर कृतज्ञ व्यक्तीकडे जे आहे ते सुद्धा काढून घेतलं जातं आणि कृतज्ञ व्यक्तीकडे जे जे हवं आहे, जे आहे ते अधिकाधिक त्याला दिलं जातं. हा एक येथे छान असा आपल्याला विचार करायला लावणारी हे एक उदाहरण तुमच्यासाठी. मग आपल्याला आपलं जीवन कृतज्ञता पूर्ण बनवायचं आहे आणि आपल्याला या माध्यमातून छान भरभरून ज्ञान प्राप्त करणार आहे. फक्त ज्ञान प्राप्त करणे नव्हे, तर हे ज्ञान आपल्या आचरणामध्ये आणायचं आहे आणि प्रत्यक्ष ज्ञान आचरणामध्ये आणणे हे या कृतज्ञतेचं रहस्य जाणून घेणारी ही गूढ विद्या आपल्याला शिकायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. आपल्याला बस येथे काय करायचं आहे, येथे आपल्याला दररोज म्हणायचं आहे फक्त काय, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, किंवा धन्यवाद, 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 खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मदत करणाऱ्या व्यक्तीला थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तो भाव आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. हा भाव आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. तेथे विज्ञान, अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्र काम करणार आहे. आपलं हार्ट चक्र छान ओपन होणार आहे. मी जे मागणार ते मला मिळणार. त्या ब्रह्मांडाकडून मला मागायचं नाहीये, तर हक्काने घ्यायचं आहे. ते हक्काने मिळवण्यासाठी सुद्धा मला तेथे कृतज्ञतेचाच भाव असावा लागणार आहे. आणि हाच तो कृतज्ञतेचा भाव थोडस जर का आपण आपल्या आयुष्यामध्ये आचरण केलं ना, तर आपलं आयुष्य खूप सुंदर प्रकारे बदलून जातं. आणि हे बदललेलं आयुष्य पुढच्या 28 दिवसामध्ये जर आपल्याला अनुभवायचं आहे, तर आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. येथे 28 कृती आपल्यासाठी अगदी टप्प्याटप्प्याने तयार केलेल्या आहेत. कृतज्ञता व्यक्त करताना सर्वोत्तम गुणग्रहण म्हणजे फक्त आणि फक्त शब्द नाही अंगी उच्चारायचे हे, तर ती कृतज्ञता अंगी बाणायची आहे, जिला आपल्याला कधी विसरायचं नाही आहे. कुठलीही गोष्ट सारखी 28 दिवस जर का तुम्ही करत असाल ना, तर ती तुमच्या बिईंग मध्ये येतं, तुमच्या स्वभावामध्ये तो बदल घडून येतो.
म्हणून हे पूर्ण 28 दिवसाचं हे शास्त्रोक्त पद्धतीने केलेलं हे पुस्तकाचं विवरण केलेलं आहे. 28 भागामध्ये याला विभागलं गेलेलं आहे. आणि पुस्तक वाचत असताना, पुस्तक ऐकत असताना खूप तुम्हाला मज्जा येणार आहे. जीवन बदलवून टाकणारं, जीवन मोहून टाकणारं हे. पण जर काय हे ऊर्जेसोबत जुडत असताना जर आपण फक्त ऐकत राहिलो आणि आचरणात आणलं नाही, तर मग तुमच्या हातातून खूप काही निघून जाणार, हे पण लक्षात घ्या. तुम्हाला अगदी नोटबुकच घेतली पाहिजे असं नाही, तर काही नोट्स तुम्ही मोबाईलवर सुद्धा काढू शकता. स्पेशल स्वतःचा एक ग्रुप करा किंवा सेल्फवर स्वतःच्या जे काही तुमच्याकडे ऍप असेल त्यावर तुम्ही स्वतःच्या नोट्स काढू शकता, किंवा तुम्ही स्वतःला एक नोटबुक तयार करा आणि त्यावर सुद्धा तुम्ही लिहू शकता. पहिले 12 प्रकरणं, या 12 प्रकरणामध्ये आपल्याला येथे जादूमय कृतज्ञतेच्या या जादूमय शक्तीचा उपयोग तुमच्याकडे सध्या काय आहे आणि गतकाळात तुम्हाला काय मिळालेलं आहे यासाठी करण्यात आलेला आहे. टप्पे आहेत त्यामध्ये केलेले. भूतकाळावर आधारित 12 प्रकरणं आणि इतर 10 कृतीमध्ये कृतज्ञतेच्या जादूमय शक्तीचा वापर तुमच्या इच्छा, तुमचं स्वप्न आणि तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कसा वापर करायचा हे सांगितलेलं आहे. आणि या 10 कृतीच्या सहाय्याने तुमच्या लक्षात येईल की मला माझ्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे पुढे जायला हवं आहे. आणि शेवटच्या 6 कृतीमध्ये या 6 कृतीच्या आचरणाने एका संपूर्णतः नव्या पातळीवर आपल्याला पोहोचवण्यासाठी लेखिकांनी प्रयत्न केलेले आहेत. शरीराच्या, मनाच्या, सोलच्या प्रत्येक पेशीमध्ये, शरीराच्या आणि मनाच्या प्रत्येक पेशीमध्ये आपल्याला कृतज्ञतेची ऊर्जा भरभरून घ्यायची आहे आणि आपल्या सोलला तेवढंच छान वातावरण आपल्या सोबत द्यायचं आहे. आपल्या सोलला हवंहवंच वाटणार आहे थँक्यू म्हणणं. आपल्या सोलला आवर्जून आवडत असते असं छान ऊर्जेसोबत जुडणं. हे आता आपल्याला पुढे जायचं आहे. समजा एखादा दिवस आपला कमी जास्त झाला, तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला एक सेशन 2 दिवस करायचं आहे. ओके. समजा जर आता आपल्याला 28 दिवस आपण सारखं काढूयाच. पण जर का एखाद्या ठिकाणी 28 दिवस सारखे आपण नाही काढू शकलो, तर आपण काय करणार आहे? आपण एक कृती 2 दिवस करू. ओके. आणि तुमचा जर एखादा दिवस मिस झाला, तर मात्र तुम्ही तो मॅनेज करा. ओके. कारण ग्रुप सोबत चालचाल तर होते. बऱ्याच वेळा लोक म्हणतात, मग मॅडम आता समजा 5वा दिवस मिस झाला आहे. मग 6व्या दिवशी आलो. मग पुस्तकामध्ये सांगितलं की 3 दिवस मागे जाऊन मग तुम्ही पहिले 3रा करा, 4था करा, 5वा करा, नंतर 6वा करा. मग तेव्हा तुम्ही मागे पडलात ना, की मग तुम्ही मागे पडून जाता. त्यापेक्षा अर्धा-अर्धा दिवस डिव्हाईड करा आणि सोबत चला. ओके. अशा प्रकारे करा. म्हणजे तर तुम्ही मागे पडलात सगळ्यांपेक्षा, तर तुम्ही बऱ्याच वेळा मागे पडून जाता आणि मग तुम्ही कृती करत नाही. ग्रुप सोबत जेव्हा आपण काम करतो, तेव्हा आपल्याला खूप सुंदर प्रकारे अनुभूती येत असते आणि एक ग्रुप राहतो. ओके. आपण सर्वजण एका व्हॉट्सअप ग्रुपला जुडलेले आहोत. इव्हन YouTubeचे सर्व सन्माननीय सदस्य या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही कृतज्ञतेची जादू हा ग्रुप जॉईन करू शकता. विनंती आहे, ज्या सदस्यांना खरोखर इंटरेस्ट आहे त्यांनीच ग्रुप जॉईन करा. एवढी विनंती आहे. ब्रह्मांडीय ऊर्जेच्या कृपेने नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येणार. त्याचप्रमाणे सेशन संपल्यानंतर 1 तासामध्ये आपला व्हिडिओ अपलोड होईल 4 वाजेपर्यंत. तर दररोज 4-4:30 पर्यंत आपला व्हिडिओ येईल. या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची कृती करू शकता. ओके. आजची सकाळ आहे, तर सेशनला सांगितलेली ती उद्याची सकाळ अशी पकडायची. त्या दृष्टीने आपण करायचे आपले आपले सेशन आणि नक्कीच ग्रुपला टाकायचं की तुम्ही आजचं सेशन केल्यानंतर तुमच्या अंतर्मनामध्ये काय भाव आला. आणि हो, प्रत्येकाने मी आजची कृती केली आहे असा एक मेसेज आणि थंब ग्रुपला टाकायचा. जेणेकरून तुम्ही कृती केली आहे हे बघून अनेक लोक कृती करतील. ओके. आपण आपल्या त्या माध्यमातून अनेकांना प्रोत्साहन देऊया.
असेच ही कृतज्ञता, असेच ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आणि आनंदी आनंद सर्वीकडे. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. उद्या आपला कृतज्ञतेच्या जादूच्या सेशनचा कृतीचा पहिला दिवस असणार आहे आणि सर्वांनी वेळेवर हजर व्हा दुपारी 3 वाजता. आत्मा नमस्ते.